नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी खुश खबर आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सन 2024-25 साठी 400 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। या संदर्भातील नवीन जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी 400 कोटी निधीचे या ठिकाणी वाटप होणार आहे। तर त्यामुळे हा जी.आर. अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. आला आहे। आणि या योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत की आधी ज्या भागात ही योजना राबवल्या जात नव्हती त्याही भागात ही योजना राबवल्या जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जी.आर. अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच मित्रांनो आपल्यासाठी आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो, तर ते अपडेट आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहील। तर मित्रांनो, बघूयात या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे। तर मित्रांनो, सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांनी दिनांक 16 मे 2024 रोजी हा काढलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये या योजनेसंदर्भात कोणती माहिती दिली आहे ती आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून बघू। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण पर्वण क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडतो असे क्षेत्र, तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे। मग मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे, शेततळ्यांचे अस्थिरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांसाठी अनुदान वितरित करण्यात येते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे की कोणकोणत्या गोष्टींसाठी हे अनुदान आहे। या योजनेतून आपण या ठिकाणी वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्थिरीकरण, हरितगृह उभारणे, शेडनेट हाऊस उभारणे या सर्व घटकांसाठी, तसेच सूक्ष्म सिंचन जे असते, तुषार सिंचन, ठिबक सिंचन या प्रकारच्या या सर्व प्रकारच्या सिंचन योजना या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या मध्ये येतात। तर मित्रांनो, समोर बघूया। या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादेत 45% अनुदान देण्यात येते। सदर अनुदेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25% आणि इतर शेतकऱ्यांना 30% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे 80% व 75% एकूण अनुदान देण्यात येते। त्याचप्रमाणे 29 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे। वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 400 कोटीचा अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार सदर योजनेकरिता सन 2024-25 मध्ये उपलब्ध 400 कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय पुढील प्रमाणे काढलेला आहे। तर मित्रांनो, मग अशा प्रकारे हा शासन निर्णय काय आहे तर आपण बघूया। तर सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी 400 कोटी रुपयाच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून सदर मंजूर कार्यक्रमाचा घटकनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे। तर मित्रांनो, मग सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटका अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान, ठिबक सिंचन आणि
तुषार सिंचन यासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले मित्रांनो, 300 कोटी रुपये. आणि वैयक्तिक शेततळे याच्यासाठी 100 कोटी रुपये, असे एकूण 400 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहे. आणि याची मान्यता, प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी लक्ष देऊ शकता की या ठिकाणी 400 कोटी रुपये हा निधी मंजूर झालेला आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी. तर मित्रांनो, इथं लक्ष द्यायसारखी गोष्ट आहे की महा-डीबीटी जी प्रणाली आहे, जी वेबसाईट आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या योजना असतात. तर त्या योजनेमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज आपण लवकरात लवकर करावा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. मागील काही लोकांना या योजनेचे काही निधी भेटले नसतील किंवा भेटत नव्हते, पण या ठिकाणी शासनाने अगोदरच हा मुबलक निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जो कोणी लवकरात लवकर अर्ज करेल त्याला हा निधी लगेच मिळणार आहे. तर पुढचा टॉपिक बघू मित्रांनो. या योजनेअंतर्गत वितरित निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त कृषी यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक कृषी आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करावे. म्हणजे ज्या आधीच्या अटी शर्तीचे पालन करून या ठिकाणी ही निधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मग या योजनेअंतर्गत वितरित निधीच्या खर्चाचे उपयोग प्रमाणपत्र लेखाकार कार्यालयास पाठवून त्याची प्रत राज्य शासनास सादर करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR आहे. आणि हा GR तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही हा GR बघू शकता. नाहीतर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हा GR देऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अशी ही योजना आहे, आपण बघू शकता. तर सूक्ष्म सिंचन आणि म्हणजेच त्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि वैयक्तिक शेततळे यासाठी हा GR आहे. आणि हा GR ह्या वर्षासाठी, चालू वर्ष जे 24-25 वर्ष चालू आहे त्या वर्षासाठी हा GR खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे सर्वच लहानपासून मोठ्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो. मित्रांनो, आपण लवकरात लवकर महा-डीबीटी या पोर्टलवर अर्ज करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा. जर काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्या संदर्भात आपली समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर आणखी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तोपर्यंत मित्रांनो, भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.